नमस्कार मंडळी, अर्धा किलो चिकनमध्ये मी हा तिखट चिकन रस्सा, मिठाचा रस्सा आणि अशा ज्वारीची भाकरी आणि हा कांदा तर असा बेत केलेला आहे. तर ह्याची रेसिपी कशी करायची चला मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन मिक्स आहे, बोनलेस, लेग पीस असं मिक्स चिकन आहे. अर्धा किलो चिकन आहे, 2 मोठे बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, किसलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण, मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद पावडर, कोथिंबीर आणि तेल. तर हे आहे साहित्य. आता कृती कशी करायची ते बघूयात. तर इथे एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. यामध्ये आलं लसूण आणि सुके खोबरे, हिरवी कोथिंबीर आणि मीठ टाकूया. मीठ हे मी वाटणामध्येच टाकत आहे. आता हे मिक्सरला वाटून घेऊयात. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता काय करायचं, या चिकनमध्ये हळद पावडर आणि आता हे जे वाटण केलं त्याच्यामधलं फक्त थोडंसं वाटण याच्यामध्ये टाकून थोडंसं टाकायचं आहे. हे आपल्या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, वाटण आणि हळद. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे. तर यामध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे जे चिकनचं आपण केलेलं आहे, मसाला आणि मीठ, हळद आणि वाटण लावून ठेवलेलं आहे, ते चिकन आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. आता हे तेलामध्ये टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आत्ताच टाकायचं नाहीये आणि एक अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आपल्या चिकन वाफ निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं पाणी सुटलेलं आहे. चिकनला पाणी सुटलं की आता हे पाणी गरम केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. जितपत रस्सा पाहिजे तितपत पाणी टाकायचं आहे आणि असं झाकून ठेवायचं आहे. तर आता चिकन शिजलंय का बघूयात. हे बघा किती मस्त उकळी आली, कलर पण किती छान आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, चिकन शिजलेलं आहे. आता हा झाला मिठाचा रस्सा. आता या मिठाच्या रस्स्यापासून चिकन रस्सा कसा बनायचा ते बघूयात. तर मी तिकडे तापत ठेवलेले, यामध्ये तेल टाकून घेते. यामध्ये बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालं की जे वाटण ठेवलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि आता हे वाटण परतून द्यायचं आहे. आता हे वाटण परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून परतायचं आहे. आता यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळंही यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता हे आपला सगळा मसाला परतून झाल्यानंतर आपण जो मिठाचा चिकनचा रस्सा केला होता तो यात टाकायचा आहे. मीठ टाकायचं नाही, मीठ आपण वाटणामध्ये टाकलेलं होतं. तर या पद्धतीने आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे. वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुम्हाला जर चिकन रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.